तुळसी हार तळाकासे पीतांबर तुळसी हार तळाकासे पीतांबर तुगा मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख पायीण श्रीमुख पायीण श्रीमुख हे पायीण श्री तुळसी हार श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार तळाकासे पीतांबर तुळसी हार तळाकासे पीतांबर आवडे निरंतर हे
गळा कासे पितांबर तुळसी हार कासे पितांबर आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई हॅलो 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 चला सर्व गावकरी मंडळींनी कीर्तन श्रवण करण्याकरता या ज्ञान मंडपात यायचे. चला सर्वांनी. हॅलो हॅलो आवाज जरा क्लिअर सगळं. हॅलो 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 मॉनिटर वाढव. हॅलो 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 रे हॅलो रे हरी हॅलो 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हॅलो हॅलो रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुखदाने हो साजने सुखदाने हो साजने झाले हो साजणी सुख झाले हो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृता
बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगारा सर्व सुखाचे आगारा बाप रखुमा देवी वरण बाप रखुमा देवी वरण तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 बंदच करा मग नाही तर तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान अवतारात माधराया अवतारात माधराया पत कीर्तिवानो कायमी पतित कीर्तिवानो
जीव अवतार तुम्हारा यादन अवतार तुम्हारा यादन वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबा कुळाचार नाम विठोबा अवतार तुम्हारा अवतार कुळाचार नाम विठोबा कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हारा यादन अवतार तुम्हारा यादन तुकामने गुण तुकामने गुण तुकामने गुण चंदनाचे अंगी तुकामने गुण तुकामने गुण तुकामने गुण चंदनाचे अंगी अवतार तुम्हारा दया कर
हॅलो 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 तुम्ही संत माय बाप कृपा तुम्ही संत कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी
जीव जड जीव उद्धराया जन जड जीव उद्धराया जन 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 जीव उद्धराया जीव अवतार धराया कर अवतार धराया कर विठ्ठला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 हरि विठ्ठल तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय महाराज की जय महादेव हर 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार्य नाम विठोबाची अवतार तुम्हा धराया कारण
उद्धरया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जाण अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः पांडुरंगाकर प्रथम नमः पांडुरंगाकर प्रथम नमः पांडुरंगागरो प्रथम नमन पांडुरंगागरो प्रथम नमन कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम बाबाजी सद्गुरुदास अलंकापुरे रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्पुर दिक्प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन निरूपणासाठी गायलेला घेतलेला उच्चारलेला निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत लोकमान्य संत ज्यांचा अधिकार असे असणारे जगाच्या कल्याणासाठी आपला देह अखंड झिजवणारे न भूतो न भविष्यती असा वैकुंठ गमनाचा दैदिप्यमान पराक्रम गाजवणारे जगाच्या कल्याणासाठी पाचवा वेद म्हणजे गाथा आपल्या हातामध्ये ठेवणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा साधू संतांचं तोंड भरून कौतुक करणारा अभंग विढाला प्राप्त अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांचं वर्णन करत असताना दोन विशेषण तुकोबाराने या अभंगामध्ये साधू संतांबद्दल वापरले. महाराज बोलतात संत हे मायबाप असतात आणि संत हे कृपावंत असतात.
अशा कृपावंताचं, अशा मायबापाचं वर्णन मी काय पतित करणार? मी लहान आहे, मी पामर आहे, मी अल्पजीव आहे, मी अल्पबुद्धी आहे, माझ्या बुद्धीची धाव तितकी नाही. महाराज बोलतात की त्यांचं वर्णन माझ्या बुद्धीला झेपणार नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू, काय मी पतित कीर्तिवानू. महाराज बोलतात मी पतित आहे, मी लहान आहे. तुकोबाराला विचारलं, महाराज अशा या साधू संतांचं वर्णन करण्यासाठी स्वतःला लहान म्हणून घेता, असे संत येतात तरी कशाला? मग जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात की असे संत डोळ्यापुढे आपलं ध्येय घेऊन येतात, डोळ्यापुढे आपल्या अवताराचं कार्य घेऊन येतात. काय काय करण्यासाठी संत येतात? जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात की संत महात्मे जगाचा उद्धार करण्यासाठी येतात. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की संत महात्मे जनाचा उद्धार करण्यासाठी येतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात की संत महात्मे जडाचा उद्धार करण्यासाठी येतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीव. थांब द्यायचा, मला तानपुऱ्याची सवय असला तर. असे संत महात्मे जगाच्या कल्याणासाठी ज्या मृत्यू लोकांमध्ये येत असतात. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात की जनाचा उद्धार, जगाचा उद्धार, जडाचा उद्धार याच्यात नवल नाही. तुकोबाराय बोलतात की असे संत या जगामध्ये भक्ती वाढवण्यासाठी, भाव वाढवण्यासाठी, धर्म वाढवण्यासाठी, कुळाचार वाढवण्यासाठी आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं महत्व वाढवण्यासाठी संत महात्मे अवताराला येतात. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. जगद्गुरु श्री तुकोबाराय बोलतात कुळाचा आचार वाढवण्यासाठी, भगवान परमात्म्याच्या नावाचं महत्व वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी, धर्म वाढवण्यासाठी संत महात्मे या जगामध्ये, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतात. संत महात्मे कसे असतात? श्री महाराज बोलतात की हे संत महात्मे चंदनासारखे असतात. चंदन नावाचं झाड जगाला सुगंधाने आनंद देतं. चंदन नावाचं झाड जगाला सुगंध नावाच्या गुणाने आनंद देतं. तसं भक्ती ज्ञान वैराग्य नावाच्या गुणाने संत महात्मे जगाला आनंद देतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जना. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन जड जीवा. असा सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचा सरळ सरळ धावता अर्थ विढाला. श्री विठ्ठल रुक्माई बालाजी मारुती देवस्थान ट्रस्ट ग्रामस्थ चापडगाव आयोजित चालू असलेला हा गोड असा हा 9 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामधील माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याकडे आपण 7व्या दिवसाची कीर्तन निरूपण सेवा, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, आयोजक नियोजक चापटगावकर आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी 1 तासभर बोलण्याचा गोड असा प्रयत्न ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथबाबा, निळोबराय, सावता महाराज, गोरोबा काका ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. गोडाशे सर्व संत भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने, स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने, मदन महाराज वरपे व विष्णू महाराज केंद्रे
यांच्या मार्गदर्शनाखाली गोड असा हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. गावातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत. बहुसंख्येने आपण उपस्थित राहिला. माता भगिनी, पुरुष वर्ग, ज्ञात अज्ञात, जाणते परमार्थातील सर्व थोरली मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग अभिवादन करतो. कीर्तन सेवेला प्रारंभ. घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बलाची देवा, दीन दुर्बलाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. दीन दुर्बलाची देवा, दीन दुर्बलाची देवा देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. प्रकाश महाराज शेळके, रवी महाराज जगताप आणि आमचे संजय महाराज जाधव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मृदुंगावरती आदरणीय हरिभक्तपरायण कार्तिक महाराज जाधव आहेत. आपण सर्वजण सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सागर साऊंड सिस्टीम गोंदे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. माता भगिनी आहेत. आपल्या सगळ्यांच्या पावन उपस्थितीमध्ये ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, ज्यांच्या संपर्कामुळे इथे येण्याचा योग आला, आमच्या परिसरातील हरिभक्तपरायण संताजी महाराज शिंदे आरणकर यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला आहे. महाराजांना आज एकादशी, उद्या एकादशी आहे. आज दशमीचं कीर्तन श्री क्षेत्र आरण भेंड या ठिकाणी असतं. परंपरेचं कीर्तन आहे, त्यामुळं जाणं भाग पडलं. महाराज या ठिकाणी उपस्थित नाही, त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आपण सर्वजण उपस्थित आहात. भगवान शिवजींचा पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. श्रवण करण्यासाठी अतिशय चांगला महिना म्हणजे श्रावण महिना. आणि निव्वळ गावरान भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर या श्रावण महिन्यामध्ये बरीचशी माणसं होतात. कळलं का? पहा, बरीचशी माणसं या महिन्यामध्ये माणसं होतात. असा हा पवित्र महिना आहे. हा ज्योतिर्लिंग आपल्या शेजारीच आहे, त्र्यंबकराज, निवृत्तीनाथ महाराज, हा सर्व परिसर हरिभजनी हे धवळिले जग, हा गोड असा हा परिसर आहे. आल्यानंतर इथं चर्चा केल्यानंतर असं समजलं की बुवा हा अखंड हरिनाम सप्ताहाचं वर्षच सांगता येत नाही. असा अव्याहतपणे, अखंडितपणे, न थांबता, न शिणता, न भागता, कायम स्वरूपी दैदिप्यमान हा अखंड हरिनाम सप्ताह अनेक पिढ्यापासून चालू आहे. माझे गुरुजी मला एक वाक्य सांगायचे, ते म्हणायचे, बुवा एखादी गोष्ट चालू करायला फार काय कष्ट लागत नाही. वाक्य अतिशय श्रीमंत आहे, पटलं तर पहा. एखादी गोष्ट चालू करायला अजिबात काही लागत नाही. आणि त्यातली त्यात 2026 मध्ये जर एखादा सप्ताह चालू करायचा असेल तर त्याला काहीच कष्ट लागत नाही. कारण माणसाकडे पैसा भरपूर झालाय, माणसाकडे वेळ मुबलक आहे. त्याच्यामुळं 10-20 हजार रुपये खिशात असले, 5-10 लोकांचे नंबर मोबाईलमध्ये असले आणि 2-4 लोक जर पंक्ती घालायला तयार असले तर एखादा अखंड हरिनाम सप्ताह सहजासहजी एखाद्या वाडी वस्तीवर होऊन जातो. म्हणजे सप्ताह प्रारंभ करायला जास्त काही अट्टास लागत नाही, सप्ताह सुरू करायला नक्कीच काही लागत नाही. पण पुढचं वाक्य मला अतिशय मार्मिक सांगायचंय. सप्ताह चालू करायला काही लागत नाही, पण चालू केलेला सप्ताह आजपर्यंत टिकवण्यासाठी मात्र गुरुवर्यांचीच कृपा लागते, साधू संतांचाच आशीर्वाद यासाठी लागतो. त्याला तुकोबरायचं एक प्रमाण आहे. महाराज तुकोबराय बोलतात की ज्या वेळेस जुन्या काळातल्या माय मावल्या माता भगिनी आमच्या ज्या वेळेस जात्यावर दळायला बसायच्या, दळण कळायच्या, दळण करत असताना त्या माय मावल्या अगोदर एका हातामध्ये बियाणं घ्यायच्या, ते धान्य घ्यायच्या आणि त्या जात्यात टाकायच्या. पण त्याच्या अगोदरचं एक काम असायचं, जो जात्याचा खुंटा असायचा ना, खुंटा, तो खुंटा अगोदर असा हलवून पाहावा लागायचा. आणि तो जर असा हलत असेल तर त्या माय मावल्या काय करायच्या, एका हातामध्ये असा दगड घ्यायच्या
आणि खुंट्याला असा जोरात मारायचा. एकदा का खुंटा जोरात बसला की दळण संपेपर्यंत तो हलणार नाही. तसा परमार्थ रूपी जात्यामध्ये भक्ती नावाचा खुंटा आहे. हा जर हरत असेल तर श्रद्धा नावाचा दगड घ्यायचा आणि भक्तीच्या त्या खुंट्यावर जोरात आपटायचा. एकदा का असा दगड आपटला की मग मात्र आयुष्यभर हा खुंटा हलणार नाही. कायमस्वरूपी हा खुंटा फिट बसेल. याला तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय बोलतात, हलवून या खुंटा करावा बळकट. श्री तुकोबरायांची भाषा आहे. महाराज बोलतात की असा खुंटा आपण कायमस्वरूपी बळकट करून ठेवलेला आहे. अनेक वर्षापासून हा खुंटा कायमस्वरूपीचा बळकट करून ठेवलेला आहे. भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा हा गोड असा परिसर आहे. अनेक महात्मे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला. अभंग कोणाच्या पाठ नाही. मला तर वाटतं की अभंगाचं पहिलं चरण सगळ्यांच्या पाठांतरातलं. तुम्ही संत माय बाप कृपावंत सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण आहे. सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण आहे, अभंग आहे. तरी थोडं नवीन चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण माझे गुरुजी सांगायचे, बुवा अभंग जरी तोच घेतला तरी सांगणारे जातील पण अभंग कायम स्वरूपी राहणार. सांगणारा जुना होईल पण अभंग कधी जुना होत नसतो. या शास्त्रामध्ये गोड सुभाषित आहे. सुभाषितकार बोलतात, डोकं बदललं की विचार बदलतो, विहीर बदलली की पाण्याची चव बदलते, समाज बदलला की रीतिरिवाज बदलत असतात, सुगरण बदलली की चव बदलते, सरकार बदललं की योजना बदलतात, घेर बदलला की स्पीड बदलतं, ड्रायव्हर बदलला की ॲव्हरेज बदलतं आणि सांगणारा बदलला की सांगणं बदलतं. तर शास्त्रामध्ये एक श्लोक आहे. शास्त्रकार बोलतात, मुंडे मुंडे मतिरी भिन्ना पुंडे पुंडे नवंपय जातव जातव नवाचारो नवावानी मुखे मुखेरा. तोंड बदललं की सांगणं बदलून जातं. म्हणून थोडं नवीन चिंतन करण्याचा प्रयत्न करणारे अभंग जरी तुमच्या पाठांतरातला असला तरी थोडं आपल्या कानावर नवीन पडल. त्याच्यामुळे ही सर्व हरिभक्तपरायण मंडळी आणि आमच्या महाराजांनी मला ओळखलं नसेल बरं का, पण गेल्या 10-12 वर्षापूर्वीचा संबंध. ज्यावेळेस आम्ही आळंदीला होतो ना, त्यावेळेस महाराजांची आमची भेट व्हायची गोपीनाथ मठामध्ये. आमचे संजय महाराज, आम्ही एका ते मधुकरीला महाराज यायचे, पारायण करायचे ज्ञानोबारायांच्या आजान वृक्षाच्या खाली. आमचे तीर्थराज महाराज, आमचे टिळे महाराज, या गोपीनाथ मठामध्ये आम्ही बऱ्याच दिवस एकत्रित काळ काढला. ही अशी सर्व मंडळी जीवाची जीवलग भेटल्यानंतर तुकोबाराय बोलतात, माझी या जातीचे माझ भेटू कोणी. ही सर्व आमची हरिभक्त परायण म्हणजे जीवाची जीवलग आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावर पुनश्च एकदा साष्टांग दंडवत घालतो. कीर्तन सेवेला प्रारंभ. विठाला 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 गायनाचार्य महाराज, मृदुंगाचार्य या गावातील श्रावणीताई महाराज आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत. एका तासामध्ये कीर्तन सेवा आटोपतो. जगद्गुरु श्री तुकोबारायांचा गोड असा सेवेसाठी घेतलेला अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून साधू संतांचं तोंड भरून वर्णन करतात, कौतुक करतात. श्री गुरु सांगतात की बुवा सहजासहजी तुकोबाराय कोणाचं वर्णन करायला तयार होत नाहीत. तुकोबारायांची वाणी ही पतिव्रता वाणी आहे. तुकोबाराय सहजासहजी आबाळ गबाळ आंबाट शिंबाट लोकांचं फाजील वर्णन करायला तुकोबाराला वेळच नाही. तुकोबाराय बोलतात, मी कोणाचं वर्णनच करणार नाही. एक तर वर्णन करायचं असेल तर भगवान परमात्मा, वर्णनच करायचं असेल तर साधू संत. जगात तिसऱ्या तत्वाचं माझ्या महाराजांनी कधीच वर्णन केलं नाही. ते त्यांच्या गाथ्यामध्ये कधी पटलं नाही, त्यांच्या बुद्धीला कधी जमलं नाही. महाराज बोलतात, वर्णन करायचं असेल तर वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची गाऊ नये. महाराज बोलतात, वर्णन करायचं असेल तर आम्ही साधू संतांचं करतो. वर्णनच करायचं असेल तर संत मायबापाचं वर्णन करतो. जगात तिसऱ्या माणसाचं आम्ही वर्णन करणार नाही. आम्हाला वर्णन करायला तितका वेळ नाही. आम्हाला जगा वाचून काय आडलेलं नाही. कासायाचा बाद एकाच्या निरोपे काय व्हावे कोपे जगाची या. महाराज बोलतात, जग जरी आमच्यावर कोपलं तरी आम्हाला त्याचं काही घेणं देणं फारसा फरक पडत नाही. आम्ही वर्णन करायचं असेल तर परमात्म्याचं वर्णन करणार, वर्णनच करायचं असेल तर साधू संतांचं वर्णन करणार. पण अभंगातला पहिला प्रश्न आहे की महाराज तुम्हाला साधू संतांचं वर्णन करायची काय गरज पडली बरं? काय गरज आहे तुम्हाला संतांचं वर्णन करायचं? तुम्ही हिमालयाच्या उंचीचे, तुम्हाला काय गरज आहे? का तुकोबाराने आजच्या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलं असेल? का संतांचं वर्णन करत असताना स्वतःला पतित म्हणून घेतलंय? का संतांचं वर्णन करत असताना तुकोबाराने स्वतःला लहान म्हणून घेतलंय?
कारण सहसा व्यवहारामध्ये माणसं कोणापुढे झुकत नाहीत आणि वाकत नाहीत. कोणालाच कोणासाठी वेळ राहिला नाही. माणसं म्हणते तू तुझ्या घरचा मोठा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुकोबारा हिमालयाच्या उंचीचे, तरीही आजच्या अभंगामध्ये तुकोबारा आहे साधू संतांचं वर्णन करतात. याच्यातला अतिशय बारकावा सांगतो पुढे जातो. याच्यातला असा बारकावा आहे बुवा की वारकरी संप्रदाय नावाचं क्षेत्र असं आहे, हा आमचा अध्यात्म क्षेत्रच असं आहे की एखादा समोर जर हिमालयाच्या उंचीचा व्यक्ती असेल तर माणसं त्याच्या पुढे झुकतात. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. आणि याच्याही पुढचं एक वाक्य मार्मिक सांगून जातो, पटलं तर पहा. जगामध्ये तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, औद्योगिक क्षेत्र घ्या, सहकार क्षेत्र घ्या, शैक्षणिक क्षेत्र घ्या, राजकीय क्षेत्र घ्या, जगामध्ये अनेक क्षेत्र पहा. अनेक क्षेत्रामध्ये तुम्हाला पावलोपावली, वेळोवेळा, मिनिटा मिनिटाला, दिवसेंदिवस ती माणसं भेटतील कोण, जी तुमचा पाय ओढतात. कोण भेटेल तुम्हाला? कोणतंही क्षेत्र ढवळून पहा तुम्ही, कोणत्याही क्षेत्रामध्ये जरा डोकवून पहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचा पाय ओढणारी माणसं भेटतील. पण वारकरी संप्रदायामध्ये तुमचा पाय ओढला जात नाही. वारकरी संप्रदायामध्ये तुमच्या पायावर डोकं ठेवलं जातं. हा वारकरी संप्रदाय, हा आमचा वारकरी संप्रदाय. पाया पडे जन एकमेका एकमेका, हा आमचा वारकरी संप्रदाय. म्हणून पुढे जर एखादा मोठा व्यक्ती असेल तर महाराज स्वतःला पतित म्हणून घेतात. मग का वर्णन करावं तुकोबाराने? त्याची 5-6 कारणं ज्ञानोबारा तुकोबारांच्या गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या आधाराने सांगतो. का वर्णन करावं साधू संतांचं? त्याचं अतिशय पहिलं कारण आहे, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक वेळेस देवाला महत्व कमी पण संताला खूप आहे. सगळ्यांच्या पाठांतरातलं प्रमाण, देव सारावे परते संत पूजावे आरते, म्हणून संतांचं वर्णन करावं. एखाद्या वेळेस भगवान परमात्मा आणि संत हे दोन्ही एकाच वेळेस जर आमच्या घरापुढे आले तर एक वेळेस देवाला थोडं बाजूला सारावं, पण अगोदर संतांची पूजा करावी, असा वारकरी संप्रदाय सांगतो. पण तसं जर न करता आम्ही देवाचीच पूजा करत बसलो, देवाच्या डोक्यावर फुलं टाकत बसलो, तर भगवान परमात्मा बोलतो ही फुलं मला फुलं वाटत नाहीत, ती फुलं आणि ते मंत्र मला दगडासारखे लागतात. तैसे दगड येतीवरी मंत्र पुष्प देवा शिरी. महाराज बोलतात की देवाच्या डोक्यावर मंत्र, देवाच्या डोक्यावर फुलं टाकलेली देवाला फुलं वाटत नाहीत, ते दगडासारखे लागतात. तुकोबाराय बोलतात की संतांचा अतिक्रम केला आणि देवाला जर महत्व दिलं तर देव बोलतो माझी पूजा न राहता तो अधर्मच घडतो. संताचा अतिक्रम, संताचा अतिक्रम, देवाची पूजा ही तो अधर्म घडेल जर संतांचा अतिक्रम केला, संतांना जर महत्व नाही दिलं. साधू संतांचं वर्णन का करावं? एक वेळेस आमचा वारकरी संप्रदाय सांगतो देवाचं वर्णन बाजूला सोडा, पण अगोदर संतांचं वर्णन करा. म्हणून संतांचं वर्णन केलं, पहिला मुद्दा संपला. 2, तुकोबाराने संतांचं वर्णन का बरं केलं असावं? त्याचा अतिशय मार्मिक कारण का ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये माझ्या पुढे ठेवली ज्ञानेश्वरी. तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या काय ओव्या सांगावं लागतं. ज्ञानोबाराय बोलतात की साधू संतांचं वर्णन केलेलं देवाला खूप आवडतं. किती आवडतं? किती आवडतं?
ज्ञानोबाराय बोलतात की देवाला त्याच्या जीवाहीपेक्षा ती माणसं आवडतात की जी माणसं साधू संतांचं हरिभक्ताचं वैष्णवाचं वर्णन करतात. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. विश्वमावळी ज्ञानोबाराय बोलतात की ती माणसं देवाला खूप आवडतात की जी माणसं साधू संतांचं वर्णन करतात. देवाला खूप आनंद होतो साधूचं वर्णन केलं तर, खूप आनंद होतो. कसा आनंद होतो? जसं व्यवहारामध्ये, आता मोकळं बोलू का थोडं, व्यवहारामध्ये जसं आईचं वर्णन केलेलं आईला आवडतं का आईच्या समोर तिच्या लेकरा बाळाचं वर्णन केलेलं आईला आवडतं? क्या बात. कोणाचं वर्णन केलेलं आवडतं? आईच्या समोर तिच्या लेकराचं वर्णन केलं तर वा 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 वा, तिला अतिशय आनंद होतो. जसं चापटगाव मधील एखादी मुलगी अशी नांदायला जावी आणि चापट गावातला एखादा माणूस तिच्या घरी जावा, त्या माणसाचा सुंदर असा पाहुणचार व्हावा, पाहुणचार झाल्यानंतर तो माणूस पुन्हा चापट गावात यावा, घरी जायच्या अगोदर, चौकात थांबायच्या अगोदर, दुसरीकडे काय करण्याच्या अगोदर ज्या मुलीच्या घरून आला तिच्या आईबापाच्या अगोदर घरी गेला, तिचं घर अगोदर त्या आईबापाचं घर गाठलं, अंगणात बसला आणि अंगणात बसून वर्णन चालू केलं. कोणाचं? मुलीचं. वारे वा राम भाऊ, काय पोरगी आहे, अरे नक्षत्रासारखी पोरगी आहे, काय संस्कार आहे तिचे, वा वा, अरे गोकुळासारखं घर आहे, काय संस्कार लावले, अरे कल्याण झालंय तुझ्या पुरीचं, अरे लय थाट माटे तुझ्या पुरीचा त्या नवऱ्याच्या घरी, अतिशय गोड वातावरण आहे. अरे तुझी पोरगी म्हणजे साक्षात सीता आहे, तिचा मालक म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, अरे तिचा सासरा म्हणजे राजा दशरथ आहे, तिची सासू म्हणजे साक्षात कैकेयी आहे, आपलं कौशल्य आहे. किती आनंद होतो. इतकं वर्णन करावं, एवढं वर्णन करावं, बसल्या बसल्या एवढं वर्णन करावं, कोणाच्या देखत? आई बापाच्या देखत. पुरीचं एवढं वर्णन करावं, काय तुझी पोरगी आहे, सुंदर वातावरण आहे, इतकं वर्णन संपायच्या अगोदर चहा आणि बशी लगेच बरोबर येते. पण जरा उलट वर्णन करा बाबा, जरा थोडस उलट त्याच घरी जायचं आणि त्याला म्हणायचं, काय राम भाव, काय तुझी पोरगी, काय घर बघून दिलंय, काय तुझा जावाई, काय सासरा, असं जर वर्णन केलं तर ठेवलेला चहा सुद्धा बिचारी माय मौली गॅस बंद करून ठेवते. असं का बरं होतं? माय बापाला, अतिशय मार्मिक वाक्य सांगतो, पटलं तर घरी घेऊन जावा, श्रीमंत वाक्य आहे. आई बापाला आई बापाच्या समोर लेकराचं वर्णन केलं तर जीवाहीपेक्षा जास्त आवडतं, तसं परमात्म्याला त्याच्या समोर भक्ताचं वर्णन केलं तर त्याच्या जीवापेक्षा जास्त आवडतं. तेही प्राणा परवते आवडते मज निरुते. तिसरं कारण का साधू संतांचं वर्णन करावं? आमची जी आत्मवस्तू हरवली ती संतांचं वर्णन केल्यानंतरच मिळते, म्हणून संतांचं वर्णन करावं. तैसे हरपले ते पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे मानावे तेची सदा. का साधू संतांचं वर्णन करावं? आमची आत्मवस्तू हरवलेली आहे. अनेक वर्षापासून संसार नावाची गोष्ट मागं लागलेली, अज्ञान नावाची गोष्ट मागं लागलेली, अविद्येची अनिदा विश्व स्वप्नाचा दादा. काय वर्णन करतात? भोगित होता प्रभुत्व अनादि, जो अनादि काळापासून जे अविद्या मागं लागली, अज्ञान मागं लागले, ते जर नाहीस करायचं असेल तर अगोदर संतांचं वर्णन करा. म्हणून संतांचं वर्णन तुकोबाराने केलं. चौथं कारण तुकोबारायाने का बरं संतांचं वर्णन केलं असेल? चौथं कारण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या आधारे सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात की भगवान परमात्म्याच्या वर्णनापेक्षा, माझ्या वर्णनापेक्षा, माझ्या भक्ताचं जी माणसं वर्णन करतात ते मला देवासारखे वाटतात. ती माणसं मला देवासारखे वाटतात. यदा कदाचित आषाढी वारीला जर तुम्ही गेला तर देवाच्या असा हाताला धरा आणि विचारा, हे देवा, अरे आम्ही तुझ्याकडे येतो, आषाढी वारीला अख्खा महाराष्ट्र तुझ्याकडे येतो, काय येतो? देव उत्तर देईल की मी साऱ्या जगाचा देव आहे म्हणून माणसं माझ्याकडे येतात. काय उत्तर देईल? मी साऱ्या जगाचा देव आहे म्हणून माणसं माझ्याकडे येतात. माझ्याबद्दल सगळ्या लोकांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, भाव आहे, विश्वास आहे, करुणा आहे म्हणून माणसं माझ्याकडे येतात. माझं भजन अख्खं जग करतं. देवाला म्हणायचं, हे कळलं आम्हाला, हे माहित आहे आम्हाला. पुढचा प्रश्न करायचा, देवा, अरे अख्ख्या जगासाठी तू देव आहे, अख्ख्या जगासाठी तू देव आहे, अख्ख्या जगासाठी तू श्रद्धास्थान आहे, आदराचं स्थान आहे, विश्वासाचं, श्रद्धेचं स्थान आहे, अख्खं जग तुझं भजन करतं. देवाला पुन्हा प्रश्न करायचा, देवा, अख्ख्या जगासाठी तू देव आहे पण तुझ्यासाठी सुद्धा कोणतरी देव असेल ना?
तुझ्यासाठी तू सुद्धा कोणाचं तरी भजन करत असशील ना. मग माझा जगाचा मालक उत्तर देईल, जगासाठी मी देव आहे, साऱ्या विश्वासाठी माझं देवत्व म्हणून पूजन करतात. सर्व जगासाठी मी देव आहे, पण माझ्यासाठी ती माणसं देव आहेत की जी माझ्या भक्ताचं तोंड भरून कौतुक करतात. ती माणसं माझ्यासाठी देव आहे. ज्ञानोबाराची ओवी, पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादी ती पंडू सुता, ते मानू परम देवता मुची आम्ही. ज्ञानोबारांची एक एक ओव्या आहेत महाराज. म्हणून साधू संतांचं वर्णन करावं, अनेक कारण आपल्याला पाहायला भेटतील. एक पाचवं कारण शेवटचं सांगतो ना, अभंगाच्या पहिल्या चरणाकडे ओढतो. का संतांचं वर्णन करावं? हे आमचं तोंड आहे ना, हे आमची जीवन आहे, पवित्र करून घ्यायचे असेल तर एकतर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं, नाहीतर साधू संतांचं वर्णन करावं. याला तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय बोलतात, ज्याला पुण्यवान व्हायचंय त्याने संतांचं वर्णन करावं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, सज्जनाची नावे घेता पुण्यवंत व्हावे. महाराज बोलतात, पुण्यवंत जर व्हायचं असेल, वाणी पवित्र करून घ्यायचं असेल, तोंड चांगलं करून घ्यायचं असेल तर दुसरं काही करू नका. एकतर देवाचं भजन करा, छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदा वाचा, किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. अशी काय काय माणसं आम्हाला भेटतात महाराज. जीवन जगत असताना किती दिवस, किती वेळ, किती तास त्यांचंच ऐकत बसावं वाटतं. अशी काय भेटतात, माणसं भेटतात, त्यांचा ऐकायचा कधी कंटाळा येत नाही. का बरं असं होतं? त्यांची वाणी पिकलेली असते, त्यांची वाणी गोड असते, पवित्र असते, त्याच्यासाठी भजन असतं रात्रंदिवस. माझी या सत्यवादाचे तप. ज्ञानोबाराय बोलतात की साधू संतांच्या मुखामध्ये रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन असतं, नाहीतर साधू संतांचं नाम असतं. ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो. साधू संतांचं वर्णन करावं. अशी काही काही माणसं भेटतात की ते बोलले की खरं होतं. अशी काय काय माणसं आहेत जगामध्ये, अशी काय काय साधू आहेत, त्यांनी बोलावं खरंच होतं. वाचा सिद्धी पावाल अज्ञापक व्हाल. ज्ञानोबाराय बोलतात, ते वाचा सिद्धीला पावलेले महात्मे असतात. का बरं? त्यांची वाणी पवित्र झालेली असते. पिकली आसेंद कडूपणा गेली, त्यांच्या जीवनातला कडूपणा गेलेला असतो, त्यांची वाणी पिकलेली असते, पिकलेली, विकलेली नसते. बरं, वाणी कशी असते? पिकलेली असते, पिकलेली. वाणी पिकणं वेगळं. अतिशय मार्मिक सांगतो, साधू संतांचं नामचिंतन जर केलं तर वाणी पवित्र होते. साधू संतांचं चिंतन केलं तर न होणारं काम होतं. पुढचं वाक्य मला लय गोड सांगायचंय. संतांचं चिंतन केलं तर न होणारं काम होतं, आणि माणसाचं चिंतन केलं तर होणारं काम बंद पडतं. हा माणसातला आणि साधूतला फरक आहे. म्हणून एक वेळेस माणसाचं वर्णन करायच्या नादीच लागू नका, पण साधू संतांचं वर्णन करा. काय काय माणसं आहेत ते बोलले की खरं होतं. ज्यांचा पत्रिकेत फोटो आहे, ज्यांचं नाव आहे भगवान बाबा, बोलले की खरं होणार. वामन भाऊ महाराज बोलले की खरं होणार. सद्गुरू जोग महाराज बोललं की खरं होणार. अशी काय काय माणसं आहेत, बोललं वाणीतून शब्द गेला रे गेला की त्यांचा खरा होणार म्हणजे होणारच. आणि आमच्या वाणीतनं शब्द गेला की ते आपला फरक आहे महाराज. एखाद्या वेळेस साधू संतांनी सांगितलं जा तुझा उद्धार होईल, उद्धारच होतो. त्याला साधू संतांची वाणी बोलतात. सहज बोलणे हित उपदेश, पुढचं नाही घ्यायचं, एवढंच लागतं आपल्याला. असे संत महात्मे सहज, त्यांच्या बोलण्यातून सहज हिताचा उपदेश होतो, त्यांच्या चिंतनाने सहज आपल्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून त्यांचं गुणानुवादन करावं. हे 5 कारण आपण पाहिली की साधू संतांचं वर्णन का करावं. पवित्र व्हायचं असेल, देवाला आवडतंय म्हणून, देव त्यांना देव मानतो म्हणून, जीवाहीपेक्षा देव त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून साधू संतांचं वर्णन. ही 5 कारण आपण पाहिली.
महाराज वर्णन करणारे कोण आहेत? तुकोबाराय. कोणाचं वर्णन केलंय? संताचं. कोणत्या शब्दात केले? माय बापाने कृपावंत, हे दोन शब्द तुकोबाराने वापरले. त्याला त्रिपुटी बोलतात. एक, वर्णन करणारा व्यक्ती मोठा पाहिजे. दोन, ज्यांचं वर्णन केलंय तोही मोठा पाहिजे. आणि तीन, ज्या शब्दात वर्णन केले तेही शब्द मोठे पाहिजे. पहिला मुद्दा आपण पाहिला, जे वर्णन करणारे आहेत तेही मोठे पाहिजेत. वर्णन करणारा माणूस मोठा पाहिजे ना, नाहीतर भारताच्या पंतप्रधानाचं वर्णन गावातल्या येड्या माणसाने काय करावं चिपड्या डोळ्याच्या. जो पहाटे 8 वाजता उठतो आणि पहाटे 8 वाजता उठून त्याने म्हणायचं भारताचे अमुक अमुक पंतप्रधान, बसा खाली. ते वर्णन करता येणार नाही. त्याच्यासाठी तू अधिकारच पाहिजे, त्याशिवाय ते वर्णन करता येणार नाही. कोण आहेत वर्णन करणारे? तुकोबाराय म्हणजे सामान्य नाहीत. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा येवडा, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संतात वर्षविले. असा तुकोबारायाचा अधिकार. हा देह घेऊन निजधामाला जे गेले त्यांचं नाव काय? जगद्गुरु श्री तुकोबाराय. फुकटचं खातो त्याला हराम म्हणतात. थकल्यानंतर घेतला जातो त्याला आराम म्हणतात. सीतेचा पती तिला सीताराम म्हणतात. अयोध्येत आहे त्याला राम म्हणतात. तुमच्यात माझ्यात आहे त्याला आत्मा राम म्हणतात. पण मानवी देह वैकुंठाला घेऊन जातात त्यांना तुकाराम म्हणतात. हे तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही. तुकोबारायांचा अधिकार पाहायचा. तुकोबाराय बोलतात तुकाराम 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 नाम घेता कापे नाम घेता कापे धन्य तुकोबा समर्था धन्य तुकोबा समर्था नाम घेता काव्य नाम घेता काव्य धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम तुकाराम तुकोबारायांचं नाव जर घेतलं तरी काळ असा चळचळा कापत होता. काळ गुलाम सराम करी तुकया घरी राबतसे. व्यवहारच सांगायचा म्हटलं तर तुकोबाराच्या घरी कोण कामाला होतं? काळ होता. दुसरे एक प्रमाण आहे. तुकोबाराय बोलतात मोक्षामा घरी कामारी दाशी होय सांगू ऐशी तुका म्हणे. तुकोबाराच्या घरी मोक्ष कामाला होता. तुकोबाराच्या घरी काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबत असे म्हणजे कामालाच होता काळ. तुकोबाराच्या घरी काळ. आता व्यवहारात एखाद्या माणसाने रान कळतं ना, शेत रानात शेतात घरी जर माणूस कामाला लावला तर अख्ख्या गावात उड्या हाणता येते. अख्ख्या गावात कॉलर टाईट करून चालते. पठ्ठ्याचा नाद करायचा नाही का? माणसं कामाला आहेत. काय म्हणता येते? नाद करायचा नाही. काडी इकडची तिकडं करत नाही. तांब्या इकडं करत नाही का? माणसं कामाला आहेत. तो काय म्हणतो? माणसं कामाला आहेत. माझे गुरुजी सांगायचे बाबड्या, अरे तुझ्या घरी मरका माणूस कामाला आहे. तुझ्या घरी मरका माणूस कामाला आहे. पण माझ्या तुकोबारायांच्या घरी जगाला खाणारा काळ तुकोबाराला सलाम आणि गुलाम करतो. हे तुकोबाराची तुकोबारा म्हणजे सामान्य नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे. म्हणजे माझा पहिला मुद्दा संपला. तुकोबारा त्या उंचीचे आहेत म्हणजे तुकोबारा मोठे आहेत. दोन, ज्या संतांचं वर्णन केले ते संतही काय लहान नाहीत. ते संतही खूप मोठे आहेत. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा कीर्ती माझी. हे संत महात्मे काय सामान्य नाहीत. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. तिन्ही काळामध्ये तिन्ही लोकांमध्ये साधू संतांचं वर्णन असतं, मोठेपणा असतो. नामदेवरायाचं सगळ्यांच्या पाठांतरातलं एक प्रमाण आहे. नामदेवराय बोलतात असे संत महात्मे कसे आहेत माहित आहे का? साधू थोर दाना साधू थोर दाना
साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना 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 कलियुगी साधू थोर जाना कलियुगी साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी तीनदा सांगितलं. का बरं तीनदा सांगितलं असेल? नामदेवरायला का शब्द सुचत नव्हते? का नामदेवरायकडे शब्दाचं भांडार कमी होतं? का नामदेवराचे यमक जुळत नव्हतं? का बरं तीनदा सांगितलं असेल? साधू थोर जाना एक, साधू थोर जाना दोन, साधू थोर जाना तीन. का बरं सांगितलं? त्याची तीन कारणं सांगतो. याची किती कारण आहेत? तीन कारण आहेत. एक, संत भूतकाळात मोठे, संत वर्तमान काळात मोठे, संत भविष्य काळात मोठे. संत मृत्यू लोकात मोठे, संत वैकुंठात मोठे, संत स्वर्गात मोठे. आणि एखादी गोष्ट तीनदा सांगितली की अशी फिट होते, निश्चित होते. म्हणून माणसं बोलतात तुला का तीनदा तेच सांगायचं का? आम्ही आता म्हणजे तीनदा सांगितली की गोष्ट पक्की होते, निश्चित होते. म्हणून नामदेवराने सांगितलं संत मोठे, संत मोठे, संत मोठे. जे वर्णन करणारे ते तुकोबाराय मोठे, ज्या संतांचं वर्णन केले ते संतही मोठे. तिसरा मुद्दा पाहायचा ना, अभंगातल्या पहिल्या चरणात प्रवेश करायचा. ज्या शब्दात तुकोबाराने वर्णन केले ते शब्दही खूप मोठे. किती मोठे? दोन शब्द तुकोबाराने वापरले, एक मायबाप, दोन कृपावंत. हे दोन शब्द वापरले तुकोबाराने संतांचं वर्णन करत असताना. पहिला शब्द वापरला सांसारिक दृष्टीने खूप मोठा, आणि दुसरा शब्द वापरला परमार्थिक दृष्टीने खूप मोठा. व्यावहारिक दृष्टीने आईबापानंतर प्रेम जगात कोणी करू शकत नाही. हिमालयाही पेक्षा ज्यांची उंची आहे ते आईबापाचं प्रेम. म्हणजे व्यवहाराच्या आणि संसाराच्या दृष्टीने अतिशय शेवटचा आणि मोठा शब्द वापरला मायबाप. पहिला शब्द संसाराच्या दृष्टीने वापरला मायबाप, आणि परमार्थाच्या दृष्टीने वापरला कृपावंत. प्रेम नावाची गोष्ट संसारामध्ये असते, पण कुठपर्यंत? जोपर्यंत आई आणि बाप जिवंत आहेत तोपर्यंत. एकदा का आई बाप गेले, प्रेम नावाच्या गोष्टीच्या पुढे पूर्ण विराम येतो माणसाच्या जीवनामध्ये, पूर्ण विराम. नंतर प्रेम मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून व्यावहारिक दृष्टीने खूप मोठा श्रीमंत शब्द वापरला मायबाप, आणि दुसरा अतिशय मोठा परमार्थाच्या दृष्टीने शब्द वापरला कृपावंत. का? कृपेनंतर परमार्थ झाला. एकदा का मानवी जीवनात कृपा झाली, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माय बापाच्या प्रेमानंतर प्रेम नाही, आणि कृपेनंतर बाकी परमार्थ करायची गरज, आणि ते नंतर काय शिल्लक राहत नाही. असे माय बाप आणि कृपावंत म्हणजे ज्यांचं वर्णन केले तेही मोठे आहेत, जे वर्णन करणारे तेही मोठे आहेत, आणि ज्या शब्दात वर्णन केले ते शब्दही खूप मोठे आहेत. अशा मोठ्या संतांचं वर्णन मोठ्या शब्दात जरी केलं तरी तुकोबाराय बोलतात की मी मात्र वर्णन करण्यासाठी, तुमचं वर्णन करण्यासाठी पतित आहे, लहान आहे. तुमचं वर्णन मी काय करावं? मायबाप आहात अभंगाच्या पहिल्या चरणात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत.
पती बनू कायमी पतित कीर्ती बनू अवतार तुमा धराया कारण अवतार तुमा धराया कारण तुम्ही संत माया बाबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू कायमी पतित कीर्तिवानू कायमी पतित कीर्तिवानू तुम्ही संत माया बाबा कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू कायमी पतित कीर्तिवानू कायमी पतित कीर्तिवानू तुम्ही संत माय बाप कृपावंत माय बाप संत तुम्ही कृपावंत महाराज बोलता तुम्ही माय बाप आहात तुम्ही कृपावंत आहात दोन विशेषण वापरले एक व्यावहारिक विशेषण एक परमार्थिक विशेषण तुम्ही माय बाप आहात हे व्यावहारिक विशेषण परमार्थिक विशेषण तुम्ही कृपावंत आहात कृपेचे सागर दयेचे सिंधू करुणेचे सागर आहात तुम्ही कृपावंत आहात तुमचं वर्णन मी काय करावं तसं तर तुकोबाराय बोलतात की हे मायबापाचं जे विशेषण दिलं हे विशेषणही कमी आहे जरा ही जी उपमा दिली ना उपमा मराठी व्याकरणाच्या दृष्टीने एखाद्या विषयाला एखाद्या त्या अर्थाचा दाखला देण्यासाठी तसा दृष्टांत द्यावा लागतो त्याला उपमा अलंकार बोलतात पहिल्याच वर्षामध्ये ह्या व्याकरणाच्या दृष्टीमध्ये जातं त्याला उपमा अलंकार बोलतात म्हणजे जसं एखाद्या माणसाचं वर्णन करत असताना वर्णन केलं जातं काय व तो माणूस सिंहासारखा आहे तो माणूस सिंहासारखा आहे म्हणजे सिंहासारखा आहे म्हणजे त्याची आया लगेच तपासून पाहिजे नाही त्याचे नख त्याचे दात लगेच तपासायचे नाहीत सिंहासारखे मग सिंहाकडे जो धाडस नावाचा गुण आहे तोच त्या माणसाकडे धाडस नावाचा गुण आहे तो माणूस सिंहासारखा आहे माणसाचं वर्णन केलं जातं तो माणूस हत्तीसारखा आहे म्हणजे त्याची लगेच सोंड शेपूट नाही तपासून पाहिजे मग हत्तीकडे बळ नावाचा जो गुण आहे तो बळ नावाचा गुण त्या माणसामध्ये आहे तीन एखाद्या माणसाचं वर्णन केलं जातं काय तो माणूस कोकिळेसारखा गायन करतो कोकिळेसारखा गायन म्हणजे लगेच त्याची चोच त्याचे पंख नाहीत पाहिजे कोकिळेच्या गळ्यामध्ये जी कला आहे जी लकप आहे जो आवाज आहे तोच आवाज त्या माणसाच्या गळ्यामध्ये म्हणजे तो गुण आहे जसं हत्तीमध्ये जो गुण आहे तोच त्या माणसाकडे गुण असेल तर हत्ती नावाची उपमा दिली जाते किंवा सिंहाकडे जो गुण आहे तोच गुण जर माणसाकडे असेल तर त्या माणसाला सिंहाची उपमा दिली जाते कोकिळेमध्ये जो गायन नावाचा गुण आहे तो माणसाकडे असेल तर त्या माणसाला कोकिळेची उपमा दिली जाते तसं माय बापामध्ये जे गुण आहेत तेच संतांमध्ये गुण आहेत म्हणून संतांना वर्णन केलंय तुम्ही संत माय बाप कृपावंत जे गुण आईबापाकडे असतात तसं तर तुकोबाराय बोलतात की आईबापाही पेक्षा संत मोठे आहेत पण व्यवहारामध्ये दुसरा दृष्टांत द्यायला सापडत नाही म्हणून हा दृष्टांत दिलाय आईबापापेक्षा दुसरा शब्द मोठा नाही म्हणून शब्द वापरला नाही तुकोबाराने आणखी मोठा शब्द जर सापडला असता पण जगात शब्दच नाही म्हणून हा दृष्टांत दिला मायबापाचा तुकोबाराय बोलतात मायबापाही पेक्षा संत महात्मे उपकार करतात प्रेम करतात कृपा करतात सांभाळतात का बरं आईबाप सांभाळतात पण लोभाकारणे सांभाळती लोभासाठी सांभाळतात स्वार्थासाठी सांभाळतात पण निस्वार्थ कृपा करणारे संत महात्मे याच्याही पेक्षा दुसरा दृष्टांत दिला असता पण मोठा शब्दच सापडला नाही माझे गुरुजी यावर एक दृष्टांत सांगा ते म्हणायचे वर्गामध्ये वर्गात शिकत होता आणि त्याने पेपर दिला पेपर दिल्यानंतर पेपर घरी घेऊन पोरगा बापाकडे गेला बापाने तो पेपर पाहिला गुरुजीने ठसठशीत 0 मार्क दिले किती 0 म्हणजे भोपळा असा गोल काढून दिला होता बाप म्हणला काय बावळट गुरुजी असे 0 मार्क कुठं देत असतील का 0 मार्क 0 तसाच उठला नीट शाळेत गेला येडे का खोळे गुरुजी तुम्ही 0 मार्क कुठं देत असतात का और 0 भोपळा 0 गुरुजी म्हणले याच्याही पेक्षा कमी देता आले असते तरी दिले असते पण कमी देता येतात म्हणून तेवढे तरी दिले दृष्टांत कळला का पहा समजला का पहा जसं 0पेक्षा कमी मार्क देता येत नाही तुकोबाराय बोलतात माय बापापेक्षा मोठी उपमा मला देता येत नाही म्हणून उपमा दिली माय बापाची पण माय बापापेक्षा प्रेम माय बापापेक्षा सांभाळणं संत करतात
कसं करतात? व्यवहारातला दृष्टांत सांगतो आणि एक प्रमाण देतो. माय माऊल्यानं तुमच्या अतिशय रोजच्या पाण्यातला हा दृष्टांत आहे. आपल्या अंगणामध्ये आपल्या शेजारणीचा मुलगा ना आपला मुलगा यावा आणि दोन्ही मुलं खेळत बसावे. लय मार्मिक दृष्टांत आहे. आपल्याच अंगणामध्ये आपल्या शेजारणीचा आणि आपला मुलगा, चैत्र महिन्याचं ऊन, मी म्हणते सूर्य डोक्यावर आलाय, दिवसाचे 12 वाजलेत आणि अशा दिवसा 12 वाजता चैत्र महिन्यामध्ये कडाक्याचं ऊन आहे. 12 वाजता ती दोन्ही पोरं खेळतात. त्यात एक आपला पोरगा आणि दुसरा शेजारणीचा पोरगा आहे. त्या आईला राग आला, धावतच आई गेली आणि आपल्या पोराच्या हाताला धरलं. ऐका, आपल्या पोराच्या हाताला धरलं, फरफराच वडत आणलं आतमध्ये. येता येता पोराने विचारलं, आई अगं खेळत होतो चांगला, आज रविवारची सुट्टी आहे, मला खेळायला जाऊ दे ना. अगं मला रविवारची सुट्टी आहे आज, मला जाऊ दे खेळायला. आलास, जाऊ दे आता जाऊ दे खेळा. आई बोले, बाळ्या कार्ट्या खेळायचं नाही, इथं घरात नीट मरायचं. मग ते कार्ट बोललं, ते बाळ्या बोलला, आई हे आई अगं मला एकट्यालाच आणलं, तू आपल्या शेजारचाही मुलगा खेळतोय, त्याला का सांगत नाही तू, त्यालाही अण्णा ओढत. मग मात्र आईने एक उत्तर दिलं. आई बोलली, कार्ट्या बाळ्या तो शेजारचा कसाच मरू दे, तुला काय करायचं तू पहिला घरात हो. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत पटला तर बघा तुम्हाला. सिद्धांत असा आहे, आई प्रेमच करते लेकरावर, आई प्रेमच करते लेकरावर, पण स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, दुसऱ्याच्या लेकरावर आई प्रेम करत नाही. वाक्य श्रीमंत आहे. आई प्रेमच करते पण स्वतःच्या लेकरावर प्रेम करते, दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करत नाही. पण संत प्रेम करतात, सर्व जगावर कृपा करतात आणि प्रेम करतात. हा संतांचा उदारपणा. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, घातला दुकाना देती आलियासी दान. संत उदार उदार, संत उदार उदार. संत प्रेम करतात पण सर्व जगावर. पुढचं एक वाक्य सांगू का? संतांना जे गोड बोलतात संत त्यांच्यावर कृपा करतात. म्हटलं तर बघा, संतांना जे गोड बोलतात संत त्यांच्यावर कृपा करतात. पण वाक्य अतिशय मार्मिक आहे. संतांना जे त्रास देतात संत त्यांच्यावरही कृपा करून टाकतात. अपकार्यावरी जो कोपला, नाथबाबाच्या रामायणातले ओळ आहेत. नाथबाबा बोलतात, अपकार्यावर जो कोपतो तो परमार्थिक माणूस नाही. मग अपकार्याशी उपकार उजवीने केला तो दादूला परमार्थिक. नाथबाबा बोलतात तोच परमार्थिक आहे. कोण? ज्याने अपकारी माणसावर खूप उपकार केला. आपल्याला गोड बोलणाऱ्या माणसाला आपण गोड बोलतो, पण संत असे असतात त्यांना जे गोड बोलत नाही, जे त्रास देत नाही, त्यांना अगोदर संत गोड बोलतात. येवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला, असे संत मायबाप असतात. आणि आई बाप लेकराचा सांभाळ करतात तसं संतही लेकराचा सांभाळ करतात. आईचं बाळावर खूप प्रेम असतं आणि बापाचंही बाळावर खूप प्रेम असतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, जिथे पिढे बाळ प्राण तेचा व्याकुळ, मातेची चित्ती. आईच्या चित्तामध्ये सदैव लेकराचं हित म्हणजे हितच असतं. आता ते बाळ कसलंही असू द्या, तुकोबाराचं एक प्रमाण आहे. तुकोबाराय बोलतात, ते बाळ आंधळं असू द्या, पांगळं असू द्या, मुका असू द्या, बहिरा असू द्या, लाबाडा असू द्या, भंगार असू द्या, काळ भंगार असू द्या, काळ कुठं असू द्या, दिवसा 12 वाजता ढेकळात टाकलं तर नाही वळका जोगा असू द्या, तरी सुद्धा आई बोलते माझा वाघ आहे वाघ. का बरं असं बोलते? आंधळे पांगळे मुके अनर्गळा, परिजीवा परिसबाण पडियंते माते. बाळ आंधळ पांगळ मुक अनर्गळ कसंही असू द्या, आईला ते प्रियच असतं. तसं महाराज बोलतात की साधक कसाही असू द्या, लबाड असू द्या, अविश्वासी असू द्या, क्रोधी असू द्या, कसाही असू द्या, संत त्याला नीट करतात मायबापाच्या अंतकरणात. बाप प्रेम करतो, बाप करी जोडी लेकुराची उडी. आई प्रेम करते, बाप प्रेम करतो. तसं संत महात्मे मायबापाच्या अंतकरणाचे असतात. आईबाप काय करतात? मायबाप सांभाळतात आणि संतही सांभाळतात. पुढचा मुद्दा, आईबाप संसारात सांभाळतात, संत महात्मे परमार्थात सांभाळतात. आईबाप एका जन्मात सांभाळतात, संत महात्मे जन्मजन्मांतरी सांभाळतात. आईबाप लोभासाठी सांभाळतात, संत महात्मे निस्वार्थ सांभाळतात. कसं?
तुकोबाराय बोलतात की जसं आई लेकराला सांभाळते आणि गाई वासराला सांभाळते, तुका म्हणे वाचा देनो वेचाची ती तैसे मज येती संभाळीत. सांभाळिले 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 अनाथा. संत मायबाप हे सांभाळ करतात. कोणाचा सांभाळ केला एवढा दृष्टांत बघून मधल्या भजनाकडे वळू. जर आळंदीला जर कधी गेला तर आळंदीच्या ज्ञानोबाराच्या मंदिरात प्रवेश करायच्या अगोदर एक पायरी लागते, पितळचं आवरण घातले, त्या आवरणावर एक नाव टाकलं, श्री गुरु हैबतराव महाराज पायरी. नाव वाचलं असेल ना कधी, हैबतराव बाबांची पायरी. त्याच्या पुढे गेलं तर पितळी कासव लागते. पुन्हा उजवी प्रदक्षिणा घेत असताना नाथ बाबाचा पार लागतो. त्याच्या अलीकडच्या बाजूला एकदम समोरच्या बाजूला हैबतराव महाराजांचं मंदिर आहे. आजही ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये जो विना पहारा चालतो तो श्री गुरु हैबतराव महाराजांच्या नावाने चालतो. आजही जो दंड आहे ना पालखी सोहळ्यामध्ये तो हैबतराव महाराजांच्या नावाने चालतो. आणि आजही पालखी सोहळ्यामध्ये जो मानाचा अश्व असतो, मानाचा अश्व म्हणजे घोडा, तो घोडा श्रीमंत श्री शितोळे सरकार यांचा असतो. का बरं असं घडावं? त्याचं कारण आहे, हैबतराव महाराज हे श्रीमंत श्री शितोळे सरकार यांच्याकडे सरदारकी करत होते. त्यांच्याकडे सरदार होते, सरदार. रणी निघता शूर न पाहे माघारी झुंजार ते का, असं नाही म्हणायचं हे प्रमाण. झुंजार ते एक विष्णुदास जगी असं म्हणलं पाहिजे प्रमाण. आता झुंजार ते एक असं नाही, जसा अभंग असेल तसा राग असावा. झुंजार ते एक विष्णुदास जगी असं वीर रसातलं प्रमाण असावं. श्री गुरु तात्या सांगतात, तात्या म्हणतात, तात्या म्हणजे बंडा तात्या, तात्या म्हणतात की जसा अभंग असेल तशी चाल लावावी, जसा अभंग असेल तशी चाल लावावी. अभंग झुंजार ते एक विष्णुदास जगीन, त्याला चाल लावली. बसंत, मारवा, मारो बिहाग, तोडी असले राग लावल्यानंतर माणसं म्हणतील आता तुम्ही बास करा. म्हणजे त्या अभंगाला तेच राग, त्या चाली अशा वीर रसातल्या. झुंजार ते एक विष्णुदास जगी किंवा रणी निघता वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पायापणे असे वीर होते. त्यांचं नाव हैबतराव महाराज. शितोळे सरकारकडे सरदारकी करत होते. लय लक्ष देऊन कथा ऐका एवढी. शितोळे सरकारकडे सरदारकी करत होते. पुणे प्रांतामध्ये आले. त्यांना असं समजलं की ज्ञानोबारायांची अलंकापुरी इथं जवळ आहे, दर्शन करून जावं, कारण ज्ञानोबारायांचे भक्त होते. माऊलीचं दर्शन घेतलं. पुन्हा माघारी शितोळे सरकारकडे जात असताना एक जंगल लागलं. 550 सैन्य बरोबर होतं. जंगल लागलं आणि त्या जंगलामध्ये भिल्लाची टोळी लागली. भिल्लाच्या टोळीने सैन्य दिलं हाकलून, हैबतराव बाबाला ठेवलं पकडून. तो भिल्ल समाजाचा राजा होता ना, तो शाक्तपंथी देवीचा उपासक होता. काय करायचं होतं? देवीला बळी लागत होता. कोण्या प्राण्याचा नाही, माणसाचा बळी लागत होता. नरबळी द्यायचा होता. नरबळी देण्यासाठी हैबतराव बाबाला पकडून ठेवलं. हैबतराव महाराजांना कळलं, ते हातपाय बांधून ठेवलेले. हैबतराव बाबाला समजलं की आपला जीव जाणार आहे, आपला बळी देणार आहेत, नरबळी देणार आहेत. जगाच्या मालकापुढं नाही हात पसरला, मग ज्ञानोबाराकडे हात पसरला. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानोबाराय तुम्ही कुळाचा विचार करत नाही, न पाहे कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानोबाराय तुम्ही कुळाचा विचार करत नाही. तुम्ही एका रेड्याचा उद्धार केला, एका भिंतीचा उद्धार केला. तुम्ही सगळ्यांवर कृपा करता. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या विसोबा खेचरालाही तुम्ही जीवनाचा उद्धार करून टाकला, आणि मी काय तुमचा भक्त नाही का? ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय बंदितसे. ज्ञानोबाराला सांगितलं, ज्ञानोबाराय तुम्ही अनाथाची माया आहात आणि मी अनाथ आहे, माझा तुम्ही सांभाळ केला पाहिजे. श्री गुरु हैबतराव बाबा त्या भिल्लाच्या तडाख्यात सापडल्या बोलले, ज्ञानोबाराय माझा जर तुम्ही सांभाळ केला, या संकटातून जर तुम्ही मला सोडवलं, तर आजच सरदारकीला लात मारतो, नोकरी पाणी सोडतो, उभे आयुष्यात कधी नोकरी करणार नाही. तुमच्या दारात तुमचा वारकरी म्हणून आयुष्यभर तुमच्या दारात राहील, पुन्हा नोकरी करणार नाही. याला निष्ठा बोलतात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. त्या
राणी आणि राजा दोघ जण राहत होते. लग्न करून अनेक दिवस झाले होते, पण पोटी संतान नव्हतं. ज्ञानोबाने त्या राणीच्या स्वप्नात जाऊन सांगितले, हे राणी, झोपतेस काय, उठ. ती राणी खडबडून जागी झाली. जागी झाल्यानंतर विचारलं, काय? मी ज्ञानोबा आहे, माझ्या भक्ताला तुझ्या मालकाने पकडून ठेवलंय, मग काय करावं लागेल? अगोदर सूर्य इकडून उगवावा, तू मालकाकडे जावं, मालकाला सांगायचं, जर पोटी संतान पाहिजे असेल, वंशाला दिवा पाहिजे असेल, तर अगोदर हैबतराव बाबाला सोडायचं. त्या बिचाऱ्या माय माऊलीला रात्रभर चैन नाही पडली. इकडून सूर्य उगवला आणि इकडून ती बिचारी त्या मालकाकडे गेली. मालक, माझ्या येडीचं आयुष्यभर कधी ऐकलं नाही. एक वेळेस मला मारा, देवी पुढे मला जीव मारा, माझा बळी द्या, पण हैबतराव महाराजाला पहिलं सोडा. का बरं? घडलेला सगळा प्रसंग सांगितला. किती ज्ञानोबाराचे भक्त आहेत. ज्ञानोबाराने मला रात्री स्वप्नात दृष्टांत दिलाय. राजाच्या मनामध्ये सद्बुद्धी निर्माण झाली. राजा गेला, हैबतराव बाबाचं दर्शन घेतलं, हातापायाला बांधलेलं सोडून टाकलं आणि जाता जाता सांगितलं, हैबतराव महाराज, काय चुकलं असेल तर मला माफ करा, चुकून तुम्हाला पकडलं. अहो, रात्री आमच्या पत्नीच्या स्वप्नामध्ये ज्ञानोबाराय आले होते, त्यांनी सांगितलं की हैबतराव महाराज म्हणजे माझे भक्त आहेत. मग मात्र हैबतराव महाराज कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. कंठ दाटून आला, डोळ्यामधून पाणी घळघळा व्हायला लागलं. ज्ञानोबाराय, मी सहज तुम्हाला आरतीची हाक मारली होती, तुम्ही माझा सांभाळ केला. जसं संकटाच्या काळामध्ये मायबाप लेकराला बाहेर काढतात, तसं ज्ञानोबाराय मला संकट आलं होतं, तुमच्याकडे मी हाक मारली, तुम्ही मला सांभाळलं. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संधी, तुम्ही सांभाळिले संधी, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संधी, तुम्ही सांभाळिले संधी. बया निराचारी खंती, बया निराचारी खंती, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. भयनीरा सारी खंती, भयनीरा सारी खंती, तुम्ही सांभाळिले संधी, तुम्ही सांभाळिले संधी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.